नमस्कार मित्रांनो, नाव माझं सतीश आणि आपण पाहता सतीश जाधव यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आत्ता आपण सुरुवात केलेली आहे व्हिडिओची, ती म्हणजे माणगाव शहरातून. हे सांगायची तर गरज नाहीच आहे. तुम्ही ट्रॅफिक पाहून ओळखू शकतच आहात की आपण आत्ता माणगाव शहरामध्ये आहोत आणि आपण आता निघालेलो आहोत नागोठणेला जायला. नागोठणेला जाण्याचं कारण आहे ते म्हणजे व्हिडिओ शूट करण्यासाठी नागोठणेचे दोन्ही ब्रिज त्यांचा व्हिडिओ शूट करायचा आहे. त्यानंतर रिटर्न येताना कोलाडच्या ब्रिजचं व्हिडिओ शूट करायचं आहे. कोलाडच्या ब्रिजचे व्हिडिओ पण शूट करायचं आहे. नंतर इंदापूरचं बायपासची व्हिडिओसुद्धा शूट करायची आहे. तर हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे आजच्या दिवसाचं आणि एकामागोमाग एक व्हिडिओ येतच राहतील. हा व्हिडिओ झाला की त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच इंदापूरच्या नाही तर नागोठण्याच्या ब्रिजची व्हिडिओ येईल आणि तो ब्रिज असेल तो म्हणजे जो रिलायन्स इंडस्ट्रीजकडे जाणारा रस्ता आहे किंवा अलिबागकडे जाणारा रस्ता आहे नागोठण्यामधून. सो तो रस्ता आहे, त्या रस्त्याच्या वरती जो ब्रिज आहे त्याची व्हिडिओ असेल आणि नक्कीच काम खूप पूर्ण झालं होतं आणि तो कसा आहे, काय आहे, त्याचं काम किती झालेलं आहे वगैरे ते सगळं ए टू झेड डिटेल त्या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यानंतर येणार नागोठण्याच्या दुसऱ्या ब्रिजकडे, तिकडून कोलाडच्या ब्रिजची व्हिडिओ येणार. अशी लागोपाठ एकोमागोमाग एक व्हिडिओ येतच राहणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का व्हिडिओ आता कंटिन्यू येणार आहेत आणि ते तुम्हाला लगेच टाकल्यासारखं दिसण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तर तुम्ही माणगावमधली ट्रॅफिक तर पाहतायच कशी आहे, किती आहे. आणि आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की माणगावचा जो रस्ता आहे त्याच्या बायपासचा रस्ता, त्याचं काम खूप फास्ट चालू आहे. अनेक लोक त्या व्हिडिओला कमेंट करत होती की लोक दिसत नाही आहेत वगैरे वगैरे, अशा अनेक कमेंट वगैरे आल्या आणि कामाची परिस्थिती वगैरे. पण मी त्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्यांना ते प्रयत्न करत आहेत की पावसाळ्याच्या अगोदर त्यांनी रस्ता तयार करून देणं, ॲटलिस्ट एक लेन तरी कंप्लीट करून पावसाळ्याच्या पूर्वी तरी देणं किंवा लोकांसाठी वापरासाठी चालू करून देणं हे त्यांचं लक्ष आहे. पण कसं आहे, प्रॉब्लेम्स कधीही काही येऊ शकतात आणि आजपर्यंत त्यांचा इतिहास असा आहे की जी डेडलाईन दिली ती कधी पूर्णच झाली नाही. त्यामुळे अनेक लोकांनी विश्वास नाहीच ठेवला त्या गोष्टीवरती की होईल म्हणून चालू. सो पाहूयात आता कसं काय पुढे होते ते. आपण फक्त होप्स ठेवायचे, होईल न होईल ते पुढं आता आपल्याला पाहायला मिळेलच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणसं दिसत नव्हती काम करताना बऱ्याच ठिकाणी. तर त्याचं कारण हे होतं की मी व्हिडिओ करत होतो ती दुपारी 3 वाजता करत होतो, सॉरी 2 वाजता करत होतो, 1 ते 2च्या मध्ये. सो त्यांची जेवायची वेळ झाली होती, बरेच लोक जेवायला गेले होते. काही कामगार मला भेटले, त्यांच्याशी मी बोललो आणि त्या गोष्टीचं मी सांगितलं होतं की एक पावसाळ्याच्या अगोदर रस्ता ओपन करायचं त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आता मुख्य काम तर जवळजवळ झालेलं आहे, पण जे मेन काम आहे ब्रिजचं, रेल्वे ओव्हरब्रिजचं काम आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ते झालं तर इझिली लवकरात लवकर ब्रिज चालू करता येईल आणि वापरता येईल पूर्ण बायपास. फक्त आता तो ब्रिज कधीपर्यंत चालू होतो आहे, त्याचं काम कसं होतं आहे ते पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये जे अपडेट असतील ते आपण तुमच्यासमोर नक्कीच आणणारच आहोत. पण कसं आहे, जोपर्यंत पावसाळा नाही आहे तोपर्यंत मी व्हिडिओ करून तुम्हाला दाखवू शकतो. पण एकदा पावसाळा चालू झाल्यानंतर जे पॅच इनकम्प्लीट आहेत तिथे ॲक्सेस नसणार आहे, तिथे जायला प्रॉपर जागा नसणार आहे, त्यामुळे ते मी अपडेट देऊ शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत रस्त्याचं काम चालू आहे पावसाळ्याच्या अगोदरचं, ते मी तुम्हाला अपडेट देऊ शकतो आणि जिथे जाता येईल त्या ठिकाणचे अपडेट तर नक्कीच देऊ शकतो. पण पावसाळ्यानंतर पाऊस पडतो, चिखल वगैरे होतो, मग तिकडे जाता येत नाही, त्यामुळे तिकडचे अपडेट देता येणार नाही. पण सध्या तरी पाऊस नाही आहे, त्यामुळे पाऊस येण्याच्या अगोदरपर्यंत म्हणजे जून महिन्यामध्ये तरी आपले व्हिडिओ कंटिन्यू असणार आहेत. काही अपडेट असतील त्यांचे लगेचच व्हिडिओ येत राहतील. त्यामुळं आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करून ठेवा. असेच व्हिडिओ आपले कंटिन्यू येणार आहेत. तर आत्ता आपण चाललो आहे नागोठण्याला आणि पोचलो होतो इंदापूरच्या CNG स्टेशनजवळ आणि ह्याच्या पलीकडेच इंदापूरचा बायपास एंड होतो, एंड पॉईंट आहे इंदापूर बायपासचा. सो इंदापूर बायपासचा पण व्हिडिओ आपण करणार आहोत. पण या व्हिडिओमध्ये फक्त माणगावपासून नागोठणेपर्यंतचा प्रवास आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे, कारण का व्हिडिओ खूप मोठी होईल
म्हणून या व्हिडिओमध्ये फक्त आपण नागोठण्यापर्यंतचा प्रवास आहे. नंतर मग अल्टरनेट एक व्हिडिओमध्ये कवर करत जाऊ आपण सगळे पॅचेस आहेत ते. आणि हळूहळू कसं होत चालेल माहिती आहे का, इंदापूर म्हणजे दुसरा माणगाव होत चाललेला आहे. म्हणजे जशी ट्रॅफिक अगोदर माणगावमध्ये लागायची ना, तशीच आता सेम इंदापूरमध्ये सुद्धा लागते. अगोदरसुद्धा इंदापूरमध्ये लागायची, पण माणगावचं कसं होतं, गोवा साईडनी पण गाड्या वगैरे यायच्या आणि मुंबईच्या गाड्या वगैरे ते सगळं एकत्र येऊन खूप जास्त ट्रॅफिक व्हायची. आता तेवढीच ट्रॅफिक फक्त मुंबईच्या गाड्या येत असतानासुद्धा इंदापूरला होते, कारण की नक्कीच लोक गाड्या वगैरे जास्त विकत घेत आहेत आणि त्यांचा लोड पूर्ण रस्त्यावरती येतो आणि त्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होत नाही आहे रस्त्यांची. आणि दुसरीच गोष्ट ह्या बाजूने बघायची झाली तर जी पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्विस आहे म्हणजे गव्हर्मेंटची, म्हणजे एस टी बसेस वगैरे झाल्या, ट्रेन वगैरे झाल्या, तर तेवढ्या कोकणामध्ये नाही आहेत. म्हणजे कसं बोलता येईल की बसेस वगैरे आहेत, पण आपण अनेक वेळेला बसच्या बघतो त्या पूर्णतः भरूनच जात असतात. रेल्वे आहे ती रेल्वेचे टाईम नाहीत व्यवस्थित, म्हणजे कधीतरी एकदम सकाळी असतात, कधीतरी एकदम संध्याकाळी असतात. म्हणजे लोकांना नीट ट्रॅव्हलिंगसाठी गव्हर्मेंटची अशी कोणती सोय नाही आहे की लोक प्रायव्हेट गाडीने प्रवास करण्याच्या ऐवजी गव्हर्मेंटच्या गाडीने प्रवास करतील. आता तिकीटचे दरसुद्धा सगळ्यांना माहिती आहेत खूप जास्त वाढत आहेत कंटिन्यू. एस टी बसेसचे तिकीटचे दरसुद्धा चांगले झाले आहेत. महिलांसाठी नक्कीच हे आहे डिस्काउंट, पण पुरुषांसाठी डिस्काउंट वगैरे नाही आहे, तर त्यांचे रेट वगैरे पुरुषांना करायलाच लागतात मॅनेज सगळं. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी कशा आहेत की जर आपण विकासाचा विचार करतो, जर ट्रॅफिक वगैरे नाही व्हायला पाहिजे, तर त्याच्यावरती एक तोडगा म्हणजे हे असतो की रस्ते आपले चांगले पाहिजेत, रस्ते मोठे पाहिजेत. आणि दुसरं गोष्ट म्हणजे जी पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्विस आहे ती खूप चांगली पाहिजे, मुबलक प्रमाणात पाहिजे. म्हणजे जेवढी गरज आहे त्यापेक्षा नक्कीच जास्त पाहिजे, जेणेकरून लोक ती वापरतील. जर 10 जणांची सिटिंग अरेंजमेंट असणारी एखादी बस एखाद्या रूटवरून जात असेल आणि तिथे जर 50-50 लोक जर प्रवास करायला तयार असतील, तर ते लोक उभे राहून तरी किती जाणार ना. मग ते पण वैतागतात की एकतर आपण दिवसभर काम करायचं आणि नंतर मग हे धक्के खात जायचं. आता काही ठिकाणी नाईलाज असतो तेव्हा लोक करतातच, पण कधी ना कधी त्यांच्या डोक्यामध्ये हेच असतं की आपण आपली एक प्रायव्हेट व्हेकल घ्यावी आणि नंतर तिथून जावं. मग ते ट्रॅफिकमध्ये थांबायला लागलं तरी चालेल, पण आरामात आपल्या गाडीवरती आपण जाऊ, कधीही निघता येईल, कधीही जाता येईल अशा प्रकारे. सो तशी मानसिकता लोकांची आता होत गेलेली आहे आणि हे खूप प्रमाणाच्या बाहेर गेलेलं आहे. जो मुंबई गोवा महामार्गाचं जे रुंदीकरणाचं काम आहे ते खूप अगोदरच व्हायला पाहिजे होतं. हे खूप लेट चालू केलं आणि त्याच्यामध्ये पण आता कंप्लीट व्हायला खूप जास्त दिवस जात आहेत. त्यामुळे आता ह्या रस्त्यावरती कसं झालं माहिती आहे का, की गाड्यांचीच संख्या एवढी झालेली आहे की आता हा रस्तासुद्धा एवढा पुरत नाही आहे सध्या. सो जे रस्त्याचं काम राहिलेलं आहे ते सुद्धा लवकरात लवकर जर झालं तरच ही ट्रॅफिक कमी होणार आहे, नाहीतर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम कधीच सॉल्व्ह होणार नाही. कारण की असंच लोक वैतागत राहतील आणि नवीन नवीन गाड्या येत राहणार मार्केटमध्ये आणि लोक खरेदी करून त्यांची गर्दी रस्त्यावरती होणार. तर ती कमी करण्यासाठी सरकारला एकतर रस्ते करतोय, आता सध्या रस्त्यांची कामं चालूच आहेत, पण दुसरं म्हणजे जे ट्रान्सपोर्ट आहे गव्हर्मेंटचे ते चांगल्या क्वालिटीचे असणं गरजेचं आहे, मुबलक प्रमाणात असणं गरजेचं आहे आणि स्वस्त दरामध्ये असणं गरजेचं आहे. कारण की तुम्ही किती दिवस रस्ते वाढवत राहणार ना, कधीतरी त्याला लिमिटेशन्स येणार, काहीतरी असणार ना. आता हे 4 पदरी रस्त्याचं काम केलेलं आहे, त्यानंतर 6 पदरी करतील, 8 पदरी करतील, 10 पदरी करतील, त्यापुढे जाऊन किती करणार? का पूर्ण रस्त्यावर पूर्ण सगळीकडे रस्तेच करून ठेवायचे आहेत का? तसं नाही ना करू शकत. सो पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्व्हिस जी आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. कमी दरामध्ये लोकांना उपलब्ध होऊन ती जास्तीत जास्त लोक कसे वापरतील त्याच्याकडं गव्हर्मेंटचा कल असला पाहिजे, जेणेकरून गव्हर्मेंटचा रस्ते बांधणीमध्ये खर्च कमी होईल. आता हे सगळे जे मी बोललो ते माझे विचार आहेत. अनेकांचं ह्याच्या विरुद्ध असू शकतं मत. फक्त मी एक उदाहरण देतो
की चीनमध्ये आजपर्यंत सगळ्यात मोठा जाम लागला होता. ते रस्ते तुम्ही तो जाम बघा, म्हणजे वर्ल्ड हेविएस्ट ट्रॅफिक जाम म्हणून सर्च करा. 7 दिवस लोक लाईनीमध्ये होते, 7 दिवस. आणि तो रस्ता तुम्ही बघा, व्हिडिओ फोटोज काय भेटतील ते बघा तुम्ही सर्च करून गुगलवरती वगैरे. तर एका साईडला 10 लेन, दुसऱ्या साईडला 10 लेन, एवढा मोठा रस्ता होता तो. आणि तरीसुद्धा तो जाम झाला होता. का? कारण का सगळ्यांकडंच ते काहीतरी त्यांचं सण वगैरे काहीतरी होता, तर सगळ्यांनीच प्रायव्हेट गाड्या काढल्या होत्या. जर तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्व्हिस असते तर एवढ्या गाड्या बाहेर निघाल्या नसत्या. म्हणजे तुम्ही रस्ते कितीही करा, ट्रॅफिक जाम होणारच, असंच त्याचा अर्थ होतो ना. आणि ज्या देशामध्ये कधीच ट्रॅफिक जाम होत नाही, रिसेंट काही वर्षाचा जर इतिहास बघितला तर तिथे कधीच ट्रॅफिक जाम होत नाही, त्या देशांमध्ये अशी काही सर्व्हिसेस आहेत की जिथे अगोदर त्यांचे ट्रॅफिक जाम व्हायचे, त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की ज्या ट्रॅम्प वगैरे असतात, म्हणजे आपण अनेक मूवीजमध्ये वगैरे बघतो की रस्त्यावरून ज्या ट्रेन जातात, म्हणजे त्यांचे रस्त्याच्या लेवलला रेल्वेचे ट्रॅक असतात, तर त्या एक 3-4 डब्याच्या ट्रेन वगैरे असतात, त्यांना ट्रॅम्प बोलतात, ज्या सिटीमधून फिरतात. तर त्या सिटीच्या ठिकाणी लावल्या जातात अशा प्रकारे की त्यांच्याकडून तिकीटच घेतलं जात नाही. तुम्ही कुठल्याही स्टेशनवरून चढा, कुठल्याही स्टेशनवरती उतरा, तिकीटच घेतलं जात नाही. त्याच्याने फायदा काय होतो, लोक जास्तीत जास्त ती वापरतात आणि शहरामध्ये ट्रॅफिक होत नाही त्या गोष्टीमुळे. तर अशा अनेक वेगवेगळ्या युक्त्या आहेत जे गव्हर्मेंट काढू शकतो. मग काय फक्त फ्रीमध्येच द्यायला असं नाही, पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या वापरून ट्रॅफिकच्या समस्येवरती समाधान मिळवू शकतो. फक्त रस्ते वाढवणे हाच एक समाधान असू शकत नाही. रस्ते तर पाहिजेतच, कारण की आत्ताच्या गरजेला मुंबई गोवा महामार्ग 4 लेनचा आहे, तो ॲक्च्युली 6 लेनचा पाहिजे होता. कारण का मुंबई ही आर्थिक राजधानी आहे देशाची. आपल्या इथे JNPT आहे, एक मोठा पोर्ट आहे. दुसरं म्हणजे दुसरा एक विमानतळ पण इथे झालेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींना कनेक्ट करण्यासाठी, साऊथमध्ये जाण्यासाठी, साऊथच्या अनेक राज्यांना कनेक्ट करण्यासाठी मुंबई गोवा महामार्ग एक महत्त्वाचा रस्ता आहे. जर रोडने जर कोणाला कनेक्ट करायचं असेल तर मुंबई गोवा महामार्ग नक्कीच वापरतात लोक, कारण का हा सुद्धा रस्ता आता चांगला झालेला आहे. इकडे एवढे टोल नाही आहेत, तेवढे टोल बाकी रस्त्यांना आहेत, सो लोक इकडून जायला प्रेफर करतात. सो हा रस्ता जसा वाढवलेला आहे तो नक्कीच अजून मोठा पाहिजे होता, पण याचंच काम एवढे वर्ष गेलं की आता लोक बोलते अजून काय नवीन तर काम काय काढू नका. सो ठीक आहे, जेवढं आहे तेवढं आहे. पण याच्यासोबतच बाकी आपण बोलायला गेलो तर की ट्रॅफिकसाठी इतर सर्व्हिसेससुद्धा गव्हर्मेंटने चांगल्या देणं महत्त्वाचं आहे. आणि चला आपण आता बोलता बोलता पोचलेलो आहोत कोलाडला. कोलाडचं पण काम खूप दिवसांपासून चालू आहे, कोलाडच्या ब्रिजचा, आणि तो सुद्धा लवकरच चालू होईल अशी अपेक्षा आहे. आणि एक खूप छान दिसतो कोलाडचा रस्ता, असं थोडासा वरून पाहिला ना की कोलाडचा ब्रिज खूप छान दिसतो. जेव्हा कोलाडचा व्हिडिओ येईल ना तेव्हा तुम्हाला मी ते दाखवीनच. पण सध्या तरी आता आपण नागोठण्याला जातो आहे आणि रस्त्याचं काम खूप कोलाडच्या बाबतीत तरी खूपच दिवस रखडलेलं आहे. म्हणजे जेव्हा कामाला सुरुवात झाली ते आय थिंक काहीतरी 2014च्या आसपास काहीतरी, तेव्हापासून कोलाडची बाजारपेठ वगैरे उठवून वगैरे आणि ते काम वगैरे सुरू आहे. म्हणजे जवळजवळ 10 वर्षापेक्षा जास्त काळ झाला तरीसुद्धा हे काम चालू आहे आणि खरंच लोक वैतागलेली या सगळ्या कामाला. आणि आता शेवटी पूर्णत्वाकडे जातो आहे रस्त्याचं काम, तर नक्कीच लोक खुश आहेत. फक्त जी ह्या ब्रिज खालची जी पार्किंग वगैरे आहे, जे लोक गाड्या वगैरे लावतात, ते नक्कीच सगळ्यांसाठीच डोकेदुखी होणार आहे, कारण का ते अपघाताचं कारण होऊ शकते या ठिकाणी. मी ते कोलाडच्या व्हिडिओमध्ये खूप चांगल्या प्रकारे बोललो आहे. सो आपण ते कोलाडचा व्हिडिओ येईल तेव्हा बघूयात. मी सगळे रेकॉर्ड केलेले आहेत व्हिडिओ सगळ्यांची, म्हणजे समोर कॅमेऱ्यासमोर येऊन बोलले आहे, त्यामुळे मला माहिती आहे मी काय काय रेकॉर्ड केलेलं आहे ते वगैरे. सो त्या व्हिडिओ आल्यावरती समजेलच. पण खरंच कोलाडच्या ब्रिजचं कामसुद्धा खूप फास्ट चालू आहे आणि ते लवकरच येईल, तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये. ते व्हिडिओ नक्की पहा आणि तुमचंसुद्धा मत नोंदवा. दुसरी एक गोष्ट बोलायची होती ते म्हणजे व्हिडिओ रेकॉर्ड करताना
ज्या गोष्टी मला दिसतात, जसं मी अजूनपर्यंत पाहिलेलं आहे. आता तुम्हाला वाटेल की ह्या चॅनलची हिस्ट्री खूप कमी आहे. म्हणजे ह्या चॅनलवरती मी लास्ट 2 महिन्यापासून व्हिडिओ टाकतो आणि या चॅनलचं जरी चालू कधी केला आहे, जरी म्हणजे ईमेल आय डी कधी क्रिएट करतो तेव्हाची ह्याच्यात डेट येते. सो तो सुद्धा काही जास्त जुना नाही आहे. पण मी ह्या व्हिडिओचं काम म्हणजे माझा अगोदर एक दुसरा चॅनल होता सतीश जाधव नावानेच. सो त्याचं कॉपीराईटचा थोडा इश्यू झाला म्हणून तो डिलीट झाला. पण मी त्या चॅनलवरती व्हिडिओ बनवायचो मुंबई गोवा महामार्गावरतीच. काही लोकांना माहितीसुद्धा असेल. सो तेव्हाचा माझा अनुभव आहे काही. आणि आत्ता पण रस्त्याचं काम मी म्हणजे मोबाईलमधून पाहताना आपल्याला थोडंफार काही वेगळं दिसेल आणि ॲक्च्युअल पाहताना काही वेगळं दिसतो. सो त्यानुसार मी काही गोष्टी सांगत असतो तेव्हा. आणि त्या समोर दिसतात त्या गोष्टी आणि मोबाईलमधून तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहता तेव्हा काहीतरी थोडाफार डिफरन्स असू शकतो. सो मी जेव्हा सांगतो की होऊ शकतं काम वगैरे, तेव्हा डायरेक्ट काहीच लोकं कमेंटमध्ये येऊन सांगतात की नाहीच होणार, हेच नाही होणार, तेच नाही होणार. सो आपण डायरेक्ट निगेटिव्हली न जाता काहीतरी थोडंफार पॉझिटिव्ह ठेवून बघूयात. मी काय होईल असं बोलत नाही, पण मलासुद्धा वाटतं की रस्त्याचं काम लवकर व्हायला पाहिजे. म्हणून मी ते एक पॉझिटिव्हनेस घेऊन असतो व्हिडिओमध्ये, की लोकांना इच्छा आहेत की रस्ता लवकर व्हायला पाहिजे आणि ते मलासुद्धा तेच वाटतं. सो झालं तर चांगलंच आहे, नाही झालं तर आपण का नाही झालं ते परत एकदा कव्हर करू, की असं आपल्याला वाटत होते की समजा आता मी एखादा व्हिडिओ सांगितलं की 2 महिन्यामध्ये रस्त्याचं काम होईल असं वाटतंय. मी जे कोलाडच्या व्हिडिओबद्दल सांगितलं होतं, नागोठण्याच्या ब्रिजबद्दल सांगितलं होतं, दुसऱ्या ब्रिजबद्दल. पहिला ब्रिज तर खूप जास्त काम झालं होतं, त्याचं तर 8-10 दिवसातच होईल असं वाटतंय. पण जो नागोठण्याचा ब्रिज आहे त्याच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की 2 महिन्यात होईल. कोलाडचं पण बोललो होतो. इंदापूर आणि माणगाव बायपासचं तर मी बोललो की पुढच्याच वर्षात होईल. पण आत्ताच्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये बोललो की होण्याची शक्यता आहे. तर ह्या गोष्टी मी का बोलतो? कारण का जेव्हा त्या गोष्टींची परिस्थिती बदलते तिथे, कशी कामं होत आहेत ते मी स्वतः पाहतो आहे. त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो. सो डायरेक्ट कमेंटमध्ये अपोज करू नका. व्हिडिओ जरा समजून घ्या. तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही बघा आणि नक्कीच तुमचं मत नोंदवायचा तुम्हाला अधिकार आहेच. फक्त मी माझं मत सांगत असतो. नक्कीच तसंच होईल हे मी सुद्धा सांगू शकत नाही, की तुम्ही सुद्धा सांगू शकत नाही. कारण की परिस्थिती खूप बदलते. अचानक जर मध्येच जर पाऊस वगैरे लवकर पडायला सुरुवात झाली तर अजून गोष्टी बदलतील, अजून डिफिकल्टीज येतील कामामध्ये वगैरे. मग ते खूप जास्त लेटसुद्धा होऊ शकतं. किंवा आज मी बोललो की कोलाडचा ब्रिज तयार व्हायला 2 महिने जातील. पण जर समजा त्यांनी मशिनरी वगैरे जास्त वगैरे लावली तर 2 महिन्याच्या ऐवजी 1 महिन्यात, 1 महिन्याच्या ऐवजी 15 दिवसातसुद्धा होऊ शकतं. किंवा आत्ता सगळी मशिनरी लावलेली आहे. जसं की आता मी माणगावच्या जो व्हिडिओ केला त्यामध्ये मी तुम्हाला रेल्वेचा ब्रिज दाखवू शकलो नाही. पण मला तो दिसत होता. मी जिथनं व्हिडिओ करत होतो त्या ब्रिजचं, जे माणगावच्या अगोदरची नदी आहे तिचं व्हिडिओ करताना मला तो ब्रिज दिसत होता तिथं. ते मी तुम्हाला व्हिडिओतून दाखवू शकत नाही, केवळ मी तिथं जाऊ शकत नव्हतो. कारण का त्यांच्या बऱ्याचशा गाड्या वगैरे मध्ये लागलेल्या होत्या आणि खड्डा वगैरे खोदून तिथली जी सॉईल आहे, तिथली माती आहे ती पूर्ण लूज झाली आहे. तिकडं कोण गेलं तर पाय घसरून डायरेक्ट त्या खड्ड्यात पडू शकतो, एवढी ती डेंजर जागा वगैरे तिकडं झालेली आहे. तर तिकडं आपण जाऊन व्हिडिओ करू शकत नाही. पण मला ते लांबून दिसत होतं किती काम वगैरे कसं काय चालू आहे ते. तर त्याच्यावरून मी सांगितलं. पण आता सगळी माणसं तिथं काम करत आहेत म्हणून मला वाटतं की पावसाळ्यापर्यंत होऊ शकतं. पण नंतर जर तीच त्यांनी मॅनपॉवर जर काढली, ती दुसरीकडे लावली, जर तिथं तेवढ्या फास्ट काम झालंच नाही पुढचे 2 महिने, तर ते नाही होऊ शकत ना 2 महिन्यामध्ये. सो मी जे अपडेट देतो, ज्या गोष्टी सांगतो त्या आत्ता ज्या गोष्टी चालू आहेत, कशा कामाचा स्पीड वगैरे आहे त्याप्रमाणे सांगतो आणि त्याप्रमाणेच व्हिडिओमध्ये पुढं माहिती देत राहतो. जर काही चेंजेस झाले तर मी त्या गोष्टीसुद्धा व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करतो पुढच्या, की लास्ट टाईम मला असं दिसलं होतं म्हणून मी तेव्हा बोललेलो, पण आता त्या गोष्टी तशा होत नाही आहेत. सो अपडेटचे जे काही रिझल्ट असेल तो काही वेगळा येऊ शकतो. तर आपण आता पोचलेलो आहोत व्हिडिओमध्ये सुकेली खिंडीमध्ये. आणि रिसेंटली तिथे एक ॲक्सिडेंट झाला होता बसचा वगैरे. बसचा ॲक्सिडेंट झाला होता आणि खूप लोकांना लागला वगैरे होता आणि काही मृत्युमुखीसुद्धा पडले होते. सो सुकेली खिंड म्हणजे खूप अपघात पाहिले सुकेली खिंडीने. आणि जेव्हा हा रस्ता केला गेला तेव्हा नक्कीच ह्या रस्त्याची म्हणजे अगोदर खूप उंच होता, इकडेसुद्धा खूप खड्डा केला आणि त्यांना जेवढं शक्य झालं तेवढं त्यांनी उतार वगैरे कमी करण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा अपघात होतच आहेत. यावरती काहीतरी अजून दुसरं काही करता येतं आहे का ते त्यांना पाहायला पाहिजे होतं.
कारण की सुकेली खिंड आणि कशेडी घाट हे कशेडी घाट जरी जास्त लांबीचा असला आणि ही सुकेली खिंड कमी वाटत असली तरी अपघात तेवढेच व्हायचे दोघांमध्ये. जसं तिकडे टनल काढला तसं इथे सुद्धा जर एखादा टनल वगैरे काढता आला असता त्यांना तर तेवढा रस्ता एवढे टन नसते. पहिली गोष्ट चढण उतरण नसती, तेव्हा स्ट्रेट रस्ता स्ट्रेटच्या स्ट्रेट. आता म्हणजे आता जिथे टोल टोल बांधलेला आहे त्या टोलपासून सरळच्या सरळ रस्ता आला असता डायरेक्ट इकडे उतरणीच्या पलीकडे. सो एवढे अपघात वगैरे झाले नसते अशी शक्यता आहे. पण आता रस्ता झालेला आहे, त्यांनी टर्न वगैरे घेऊन रस्ते बांधले. तर आपण जे बघतोय आता समोर इथपर्यंत तरी सरळच्या सरळ रस्ता आला असता आणि इथपर्यंत जी उतरण आहे ती एवढी उतरण इथं राहिली नसती. आता जी उजव्या साईडला बाजू दिसते ना त्या ठिकाणी काही दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झालेला बसचा. सो खूप डेंजर आहेत हा घाट वगैरे, कारण का रस्ता सरळच्या सरळ आहे आणि पूर्ण उतरण आहे. त्यामुळे ती कधी कधी गाडी इथे आउट ऑफ कंट्रोल जाते. आता इथं पण ही समोरासमोर उतरण किती आहे. सो या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे इथे अपघात वगैरे होतात. टर्न आहेत आणि टर्नसोबतच उतरण वगैरे आहे. त्यामुळे कशेली खिंडीमध्ये सुकेळी खिंडीमध्ये सॉरी कशेडी आणि सुकेळी एकत्र झाले, कशेळी बोललो होतो पण. तर ॲक्सिडेंट वगैरे होतात. सो नक्कीच तिथे स्पीड वगैरे कमी ठेवा कोणीही प्रवास करत असेल तर. असं वाटतं सरळ रस्ता आहे पण तो खूप धोकादायक येतो, नंतर पुढे अपघात वगैरे होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि असंच प्रवास करता करता अचानक समोर जेव्हा कुठली गाडी येते तर कशी गाडी चालवायची, काय करायचं. जर नक्की स्पीड कमी असेल तर नक्कीच आपण कंट्रोल करू शकतो गाडीला वगैरे, पण स्पीड जर जास्त असेल तर कंट्रोल नाही करता येत, मग त्यामुळे अपघात वगैरे होतात. सो आपला मुंबई गोवा महामार्ग आहे हा जुना मुंबई गोवा महामार्ग आहे आणि नक्कीच हा गावागावांमधून जातो. त्यामुळे आपल्या गाडीचं स्पीड कमीच ठेवा, जेणेकरून अचानक कोणीही कधीही येऊ शकतो. बऱ्याच वेळेला माणसंच असं नाही, प्राणीसुद्धा येतात किंवा काहीही येऊ शकतं. बऱ्याच वेळेला जे इकडून ट्रक्स वगैरे जातात त्या ट्रक्समधून काहीतरी पडलेलं वगैरे असतं, कारण का बरेचसे ट्रक्स हे खूप जुने जुने ट्रक्स असतात. त्यांच्या कुठला तरी काहीतरी तुकडा वगैरे पडलेला असतो. बऱ्याच वेळा टायरचे तुकडे वगैरे पडलेले असतात. जे रिबाउंडिंग करतात टायर त्यांचे सोल वगैरे पडलेले असतात. तर बऱ्याचशा गोष्टी हायवेवरती असतात. त्यामुळे गाडी चालवताना स्पेशली बाईकवाल्यांसाठी तर खूप जास्त डेंजर होऊन जातं. आणि आता तर काय झालं आहे, आता आपण इकडून गाडी चालवतो, लेफ्ट साईडने चालवतो, राईट साईडने अजून एक जागा आहे जिकडून गाडी जाऊ शकते. तर या दोघांच्या मध्ये जी चीर दिसते रस्त्याची त्या ठिकाणी पावसाचं पाणी साचतं आणि मग हळूहळू त्या ठिकाणी बऱ्याच दिवस गाडी जाऊन ना खड्डा पडतो आणि खड्डा एवढा असतो की त्यामधून बाईकचा चाक जाऊ शकतो. तेव्हा जर तो खड्डा तेवढा मोठा झाला पावसाळ्यामध्ये तर ती बाईकवाल्यांसाठी खूप डेंजर जागा असते, कारण का तिथून जर चाक गेला आणि चुकून जर अडकला तर जागेवर अपघात होण्याचे चान्सेस असतात. सो या गोष्टी खूप छोट्या छोट्या आहेत पण खूप क्रिटिकलसुद्धा आहेत. ती जागा असते त्याच्यामध्ये सीलंट वगैरे भरतात जेणेकरून त्यामध्ये काही पाणी वगैरे कचरा वगैरे जायला नाही पाहिजे म्हणून, पण ते निघून जातं आणि मग त्यात पाणी जातं आणि मग रस्त्याची वाट लागते. जसं की आता आपण व्यवस्थित गाडी चालवतो आहे, वडखलला वाकण फाट्याला पोचलो आहे. वडखल नाही सॉरी वाकण फाट्यावर पोचलेलो आहे. इकडे उजवीकडे पाळीला जायला रस्ता आहे. पाळी खोपोलीवरून एक्सप्रेसवेला जाऊ शकतो आणि आपण आता इकडे सरळ नागोठण्याला जाणार. नागोठण्याला पोचणारच आहोत, पण त्याच्या अगोदरच एक मला गोष्ट दाखवायची होती म्हणून बोललो कंटिन्यू व्हिडिओ ठेवू. आणि इकडे बघा आता आपण व्यवस्थित स्पीडमध्ये नॉर्मल स्पीडमध्ये चाललो आहे आणि अचानक समोर बघा ट्रक कसे आलेत त्यांनी बाहेर. मगाशी रस्ता तर व्यवस्थित होता आणि अचानक समोर आता इथे स्पीड जर जास्त असता तर कदाचित कोणी दुसरं धडकलंसुद्धा असतं. आपण कंट्रोल स्पीडमध्ये गाडी चालवत होतो तेव्हा अलगच पाठीमागून गाडी काढली आणि बाहेर आलेलो. तुम्ही पाहू शकता अशा गोष्टी असतात की अचानक येतात. सो आपल्याला गाडी नक्कीच जपून चालवावी लागते. आता आपण पोचणार आहोत नागोठण्याला आणि नागोठण्याला पोचले काय करणार आहोत, पहिला व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे नागोठण्याच्या ब्रिजचा. तो लगेच उद्या मी टाकणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करा.
आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही अजूनपर्यंतसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण की खूप खूप लोकं आहेत जी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघतात, लाईक करतात, कमेंट करतात, पण चॅनलला सबस्क्राईब केलेलंच नाही त्याने अजून. अनेकांना असं वाटतं की आपल्याला व्हिडिओ दिसते म्हणजे आपण सबस्क्राईब केलं, तर सबस्क्राईब केलेलं नसतं. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण का आपल्या व्हिडिओजना व्ह्यूज खूप छान छान येतात. खूप कमेंटसुद्धा लोकं खूप करतात. काही पॉझिटिव्ह असतात, काही निगेटिव्ह असतात, पण कमेंट करा. तुम्ही कशीही कमेंट करा, पण कमेंट करा, जेणेकरून मला समजतं माझ्या व्हिडिओमध्ये मी काय चुकतो आहे वगैरे ते. मग ते मला इम्प्रूव्ह करता येतं. तर तुम्ही कंटिन्यू कमेंट करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. सो एवढंच होतं ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं की पूर्ण एक जर्नी होती. माणगाव बायपासबद्दल थोडं सांगायचं होतं. अनेक लोकांचे गैरसमज वगैरे आहेत, ते या प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला सांगायचं होतं. आणि एक इकडचा राईडसुद्धा होऊन जाईल, हा रस्ता कसा वगैरे आहे ते सुद्धा समजून जाईल. आणि बाकी तर आपल्या चॅनलवरती अपडेट येतच आहेत आणि कायम येतच राहतील. तुमचं प्रेम असंच राहू द्या आपल्या चॅनलवरती. आणि आपण बोलता बोलता पोचलेलो आहोत नागोठण्यामध्ये. आणि दुसरी एक शेवटची महत्त्वाची गोष्ट की जी व्हिडिओ मी टाकतो आहे ना, त्या व्हिडिओचा आनंद घ्या. त्या व्हिडिओबद्दल बघा, त्या व्हिडिओमध्ये काय कमी जास्त ते सांगा. जर मी माणगावची व्हिडिओ टाकली का लोकं कमेंट करतात इंदापूर बायपासची व्हिडिओ टाका, इंदापूरची टाकली का बोलतात कोलाडची टाका, कोलाडची टाकली का बोलतात नागोठण्याची नागोठण्याची टाकली का बोलतात इंदापूरची टाका, परत इंदापूरची टाकली का बोलतात नागनगावची टाका. अहो जी टाकली ती बघा. मला पण माझ्या चॅनलवरती व्ह्यूज आणायचे, त्यामुळे मी व्हिडिओ टाकणारच आहे. पण जी व्हिडिओ मी टाकलेली आहे त्या व्हिडिओचा आनंद घ्या. त्या व्हिडिओला लाईक करा, त्या व्हिडिओबद्दल मला सांगा. पुढचे व्हिडिओ मी आपोआप टाकणारच आहे वेगवेगळ्या ठिकाणचे. ज्या माझ्या चॅनलवरती कधीच व्हिडिओ आलेले नाहीत त्याच्याबद्दल बोला, मग मी ते सांगेन की मी टाकू शकतो की नाही टाकू शकत ते. पण नक्कीच मी वेगवेगळे सगळे टाकणार आहे व्हिडिओ.